तर पोट्टे हो, तुम्ही ना आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल ना बघ, की आम्ही ना काय काय रिकामे धंदे केले. ते रिकामे धंदे केल्यावर आम्ही गेलो बा सरळ जेवण करायला, ते बी जय माऊलीवर हॉटेलमध्ये. आणि भुका तर अशा लागेल होते बा ताकदणार बा पोट्टेले. असं बिल्डर बा जेवण करायला की बेकार डायरेक्ट तिथं बा डायरेक्ट ताकदनं जेवण केलं ना, ती एकच गोष्ट याद येत जर बा आम्हाला नात करते काय यावंच लागते. 120 रुपयात पोट भरून खाऊन जावंच लागते. जेवण खाऊन गेलं, गाडीत बसलो आणि सरळ आलो आम्ही बालाजी मंदिरामध्ये बा. मग गेलो आम्ही सगळ्या मोठ्या मंदिराचा व्ह्यू घ्यायला ना बा एकाकडे. पाहतो तर काय तेवढ्यात मंदिर बी उघडलं, काऊन की मंदिर असते बंद भाऊ दुपारच्या पायरी. तेवढ्यात मंदिर उघडलं, आम्ही अंदर गेलो आणि देवाचं फटाफट दर्शन पण घेतलं. आणि नशीब एवढं चांगली तेवढ्यात बा डायरेक्ट आरती चालू झाली ना बा देवाची. आज आपले कागदपत्र झालते, देवाजवळून बी आलतो, सगळं काम झालं. आता निघलो आपण डायरेक्ट घरच्या रस्त्यानं. पण विषय असा झाला, नांदुऱ्याला आलं हे गेट डायरेक्ट उघडलं ना बा आम्हाला. आता तरी आमचं लक थोडंफार चांगलंच होतं बा मग. आणि आपल्या गाडीमध्ये बा जळगावची 2-3 पोट्टे होते ना बा, तेले सोडून दिलं आणि एका पोराला सगळ्यात मागे बसून दिलं आम्ही ना मग. जळगाव रस्त्यानं पाहतात काय, हे तर बा दीपक भाऊची थार दिसते रे बा आपल्याला. आपला ड्रायव्हर तर म्हणे हे दीपक भाऊची थार नाहीच. म्हटलं पुढे घे ना तू. तटून दिसली बा आम्हाला दीपक भाऊची थार. आम्ही डायरेक्ट बस स्टँडवर गेलो, दीपक भाऊला थांबवलं आणि फोटो काढायला सुरुवात केली बा आम्ही मग. तुमचा भाऊ कशाचा आवडते बा, टुनकीमध्ये बँड होता ना म्हणून आलते दीपक भाऊ इकडे. आपल्याला दीपक भाऊनं विचारले होतं तू का ब्लॉग बनवतो का. म्हटलं हा बा मी तर ब्लॉग बिग बनवत असतो. आणि मग केला आम्ही ना दीपक दादाला टाटा बाय बाय. म्हटलं दीपक दादा तुमचा बँड सुरक्षित वाजे ना, टेन्शन नका घेऊ तुम्ही. आणि असंच भेटत राहू आपण उद्या ब्लॉगमध्ये. तदलक फॉलो करून घ्या आणि गर्दी पाहणार बा किती आहे.